आज दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात आपत्कालीन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तालुक्यातील विकास कामांचा आढावा सादर केला। या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्री डी टेळे, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, गटविकास अधिकारी श्री सुशील पाटील, पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक श्री सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी श्री समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकत भासे, श्री अभिषेक सुर्वे, श्री प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। तसेच तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी 3 गोदामे असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 3 महिन्यांचे धान्य एकत्र आणले जाणार असल्याचे सांगितले। वनमंत्री नामदार श्री गणेश नाईक साहेब यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात वन उद्यान विकासात करण्याबाबत वन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड।